व्यक्त करतो। आज आपण बघतो की समाजामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी होत नाही। आज खून केल्यानंतर, बलात्कार केल्यानंतर फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा आहे, तरी सुद्धा आपण पेपर उघडला तर रोज कुठं खून झालेला आहे, महिलांवर शारीरिक अत्याचार झालेले आहेत। तर याचं उत्तर एकच आहे की किती पण कठोर शिक्षा करू दे, गुन्हेगारीचं प्रमाण कमी होणार नाही। गुन्हेगारीचं प्रमाण जर कमी व्हायचं असेल तर संस्कार चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर घडले पाहिजे आणि ते संस्कार घडवण्याचं काम या आदर्श शिक्षकांच्या माध्यमातून झालं पाहिजे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे। नाहीतर आजकाल आपण एज्युकेशन बघतो, एज्युकेशन हे एक्झाम ओरिएंटेड आहे, परीक्षेमध्ये पास होण्यापुरतं विद्यार्थी शिकतायत। तर एज्युकेशन सिस्टम पण सुधारली पाहिजे। मी प्रणितीताईंना विनंती करतो त्यांनी त्या शासन स्तरावर यासाठी प्रयत्न करावे की आज विद्यार्थी ग्रॅज्युएट झाला तर त्याला व्यवसाय करता आला पाहिजे, त्याला लगेच नोकरी मिळाली पाहिजे। आज आमच्या वकिली क्षेत्रात आहे, 3 वर्षानंतर तो डिग्री घेतला की त्याला कोर्टात उभा राहून या ठिकाणी लगेच खटले चालवता आले पाहिजे। पण दुर्दैव आहे की अशी एज्युकेशन सिस्टम आपल्या भारतामध्ये नाहीये। तर अशी सिस्टम निर्माण करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून देखील योग्य प्रयत्न करावेत आणि आदर्श विद्यार्थी घडवावेत असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। मला इथं बोलवून जे सन्मानित केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।